नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे स्नेहल आणि तुम्ही पाहताय डांगर फॅमिली व्हिडिओ. तर आज अशी एक सुंदर सकाळ झालेली आहे आणि मी खूप खुश आहे, तुम्हाला दिसतच असेल, कारण आम्ही एका ट्रिपवर चाललेलो आहे आज. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणाले होते की आता सुट्ट्यांचा सीझन आहे. आम्ही एक ट्रिप प्लॅन केली आहे 2 दिवसाची, तर त्याची आज सुरुवात झालेली आहे. सकाळचे 6:30 झालेले आहेत. आम्ही आता बसची वाट बघतोय. तर आम्ही चाललेलो आहोत, आम्ही चाललेलो आहोत राईन फॉल्सला. तर हे स्वित्झर्लंडमधलं एक ठिकाण आहे जिथं असा छान सुंदर धबधबा आहे. तर ते आणि लेक कॉन्स्टन्स अशी 2 ठिकाणं आम्ही आता फिरण्यासाठी निघालेलो आहोत. आणि आम्ही स्वित्झर्लंडच्या प्रदेशात सुद्धा जाणार आहोत आणि जर्मनी दोन्ही. मागच्या वेळी आपण लिंडाऊचा व्हिडिओ बनवलेला, तर ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी नक्की बघा. तर लिंडाऊ ज्या लेकवरती आहे, म्हणजे लिंडाऊमधून जो लेक सुरू होतो, जो 3 देशांनी जोडलेला असा लेक आहे, तर त्याच्याच दुसऱ्या बाजूला आम्ही चाललेलो आहे, एक्झॅक्ट ऑपोजिट साईडला. तर आमची जर्नी अशी असणार आहे, म्हणजे मी ट्रॅव्हलचा आम्ही एक व्हिडिओ करू आणि एक तिथला आमचा एक राईन फॉल्सचा आणि कॉन्स्टन्सचा असं प्लॅन आहे. तर ट्रॅव्हल असं असणार आहे की इथून आम्ही लिंडाऊला जाणार आहोत. लिंडाऊवरून आम्हाला राईन फॉल्सला जाण्यासाठी ट्रेन आहे, तिथून एक बस घेऊन आम्ही पोहोचू. तर टोटल जर्नी आमची 5 तासाची असणार आहे आणि रिटर्न जर्नी पण 5 तासाची. राईन फॉल्सवरून आमचा पुढचा प्रवास असणार आहे कॉन्स्टन्सला. तिथे आम्ही फेरी राईड वगैरे, बोट राईड्स, असं खूप काय वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करणार आहोत. स्विमिंग पण करायचा प्लॅन आहे डिपेंडिंग ऑन द वेदर. तर भेटूयात. आता बस आली आहे, बस दाखवू शकता का? आज आता खरं तर सुट्ट्या आहे, त्यामुळं असं वाटतंय की गर्दी नसणार आहे, पण काय सांगता येत नाही. सुट्ट्या नसल्यामुळे सुद्धा गर्दी असू शकते, कारण की फिरण्याची वेळ असते लोकांची, वेकेशन पिरियड आहे, त्यामुळे गर्दी असू पण शकते असं वाटतंय. असंही वाटतंय की मुलांची म्हणजे शाळा वगैरे नाही, त्यामुळे काही गर्दी नसेल. खूपच स्लो आहे गेली, भीती वाटली ना मला. हे आहे म्युनिकचं सेंट्रल स्टेशन. Mit einer Verspätung von 3 Minuten verlassen. Der Grund dafür, da wir ein bisschen Verspätung aus der vorherigen Fahrt mitgebracht haben. मागच्या वेळेस लिंडाऊच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं, तिथेच येऊन बसतो आम्ही. तीच ट्रेन आहे, फक्त आम्ही मागच्या वेळी त्या साईडला होतो, ह्यावेळी त्या बाजूला आहे. आणि रानूला कशी घरी आंघोळ फक्त घातलेली, आवरावरी आता चालू आहे. Wir wünschen Ihnen eine angenehme Reise. Ladies and gentlemen, we would like to welcome you on behalf of DB Regio and wish you a pleasant
तर आता पहिला आमचा असं होता प्लॅन की म्युनिक स्टेशनवरून लिंडावला यायचं, लिंडाववरून रायनो फॉल्सला जायचं पुढची ट्रेन आणि बस वगैरे घेऊन. पण असं झालं की आमची पहिली ट्रेन जी आहे ती डिले झाली 10-15 मिनिटांनी, 15 मिनिटांनी डिले झाली. पण त्यामुळे पुढची ट्रेन आमची ऑलरेडी निघून गेलेली होती आणि त्यानंतर आता ट्रेन नाही आहे, खूप उशिरा आहे. आणि मग तिथं रायनो फॉल्सला जाऊन आम्हाला वेळ नसता मिळाला. सो आम्ही काय ठरवलं की इथून आम्ही डायरेक्ट लेक कॉन्स्टन्सला चाललो आहे. सो आमचा एक दिवसाचा प्लॅन उलटा पालटा झाला आहे, म्हणजे उद्या जिथं जायचं होतं तिथं आज चाललो आहे आम्ही. तर तसं आम्ही चेंजेस केलेत प्लॅनमध्ये. तर आत्ता आम्ही लिंडावमध्ये उभे आहोत. इथे एका स्टेशनजवळच मॉल होता, इथे जस्ट आलो कारण स्टेशनवर आम्हाला थांबायला, कारण पुढची ट्रेनसुद्धा होती ती 15 मिनिटांनी, अर्धा तासांनी आहे. म्हणून आम्ही इथं मॉलमध्ये आलो आहे, म्हणजे थोडंसं इथं उभं आहे, बाहेर थंडी आहे खूप. आणि आता एक 10 मिनटात आम्ही निघू इथून. पुढची ट्रेन आहे लेक कॉन्स्टन्सला आम्ही जाणार आहे. तर तिथे आमच्या फेरीमधून म्हणजे बोटीतून प्रवास करायचा प्लॅन आहे. तर बघू ती पण मिळते का पुढे. आणि इथं छान वाटतं, इथं खूप मस्त म्हणजे नेहमीच तुम्ही बघत असता मॉलमध्ये आम्ही जे दुकानं दाखवतो, तर इथं पण खूप छान त्याच प्रकारचा मॉल आहे. मुलं आता इथं खात आहेत बाजूला बसून आणि आम्ही फिरतोय आणि बघू आता आम्ही 10 मिनटात निघू पुढे. तुम्हाला पण दाखवेन मी.
आता लिंडाऊच्या स्टेशनवरती आम्ही पुन्हा आलेलो आहोत पुढच्या ट्रेनसाठी. आणि मागच्या वेळी तुम्हाला आम्ही हा लेक दाखवला होता ह्या बाजूला, तर तो आहे 3 देशांना जोडणारा. आणि त्या बाजूला स्वित्झर्लंड आहे. आपण आता जर्मनीमध्ये आहोत आणि इकडे कुठेतरी ह्या दिशेला ऑस्ट्रिया आहे. तर छान आहे आणि मस्त वाटतं इथं परत आले ते. आणि इथं वरती आम्ही आलो आहे कारण स्टेशन क्रॉस करायला इथं जनरली सबवे खालून रस्ता असतो. इथं असं आहे की वरतून बांधलेलं आहे. मग आता आम्ही जातो खाली. चला. आता आम्ही फ्रेडरिकशाफन म्हणून एक गाव आहे तिथं पोहोचलो आहे. ट्रेनने आलो होतो आणि थोडंसं चालत आलो. इथून फेरीजसाठी बंदर आहे, इथून मग बोट सगळ्या राईड सुरू होतात. आणि आम्ही आता एका बसची वाट बघतोय. ती बस फेरीमधून जाते. तर मी याच्याबद्दल डिटेल तुम्हाला सांगेनच. काय झालं, बराच 10-15 मिनटं आमचा गोंधळ उडालेला. तर सांगते मी तुम्हाला थोड्या वेळात. फक्त ती बस आली आणि एकदा आम्ही पोहोचलो की मी नक्की पुढचं कंटिन्यू करते.
खूप भारी वाटतंय, खूप भारी एक्सपिरियन्स. अजून सुरू पण नाही झाली आहे बोट, पण असलं भारी वाटतंय. तर आता तुम्ही पाहिलं की आम्ही बस बोटीवरती आलेली आहे आणि आता ही बोट मीर्सबर्ग म्हणून ठिकाण आहे लिंडावत कॉन्स्टन्सच्या अपोजिट साईडला. आणि आता आम्ही बोटीने म्हणजे बस इथं खाली थांबली आहे, आम्ही वरती आलेलो आहे आणि आता बोटीने आम्ही कॉन्स्टन्सला चाललेलो आहे. तर खूपच मस्त वाटतंय. वन ऑफ द बकेट लिस्ट होतं हे. तर मग काय झालं सांग. मम्मी हरवली. आणि नंतर काय झालं? नंतर मग ती दुसऱ्या बसला.
दांगडबाई हरवल्या होत्या. दांगडबाई हरवल्या होत्या. रडला तू? कसा होता एक्सपिरियन्स? पहिले खूप घाबरले मध्ये, नंतर मग बघितलं मॅप, सगळं ऑन केलं, पटापट बघितलं, कळलं 2 बस घेऊन जायचं आणि मग नंतर तुम्हाला कॉल केला. पुढे नंतर तुम्हाला कॉल केला आणि मग लाईव्ह लोकेशन तसं मला कळलं होतं रस्ता, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत आणि खूप स्ट्रगल करत यावं लागलं आहे आज. म्हणजे सरळ जशी प्लॅन केलेली तशी पूर्ण ट्रिप झाली नाही आहे. ट्रॅव्हलिंग पण खूप मजा आली. हेच सुद्धा एक वेगळा एक्सपिरियन्स मिळाला आणि चुकामुक झाली आमची, ते सगळं तुम्ही पाहिलंच. तर फायनली आता मस्त आम्ही इथे पोहोचलेलो आहोत आणि आजचा आमचा स्टे असणार आहे IB's हॉटेलमध्ये. मम्मी हे आडाजीवच्याच बाजूला होतं ना. आणि आम्ही आता पोहोचलेलो आहोत कॉन्स्टन्स गावात आणि हे खूप सुंदर असं गाव आहे. हे आम्ही आता फिरायला निघू. आम्ही आता थोडंसं आवरून घेणार कारण सकाळी लवकर बाहेर पडलेलो आणि मग आम्ही आता बाहेर पडू पुन्हा. हॅलो हॅलो. आता मस्त आम्ही कॉन्स्टन्समध्ये फिरतोय. खूप छान आणि अशी जुन्या प्रकारची घरं किंवा आर्किटेक्चर. मी नेहमीच म्हणत असते प्रत्येक ठिकाणचं आर्किटेक्चर वेगळं आहे आणि छान आहे. इथलं पण वेगळं वाटतं. हे बघा ना कसं स्ट्रक्चर सगळं वेगळे वाटतंय. ते भारी वाटतं, एकदम जुन्या ह्याच्यातलं वाटतं.